त्याला सांगा त्यांना तर प्रशांत कोरटकर याला तर काही वेळातच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। प्रशांत कोरटकर याची जवळपास 3 तासाहून अधिक काळ जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे। त्याच्यावर अटकेची कागदोपत्री प्रक्रिया सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या पोलीस ठाण्याच्या बाहेर आता शिवप्रेमी देखील जमा झालेले आहेत। या सगळ्या शिवप्रेमींना काही वेळापूर्वी हटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आणि यावरूनच पोलिसांनी या सगळ्या शिवप्रेमींमध्ये शाब्दिक चकमक देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। काय पोलिसांचं काय म्हणणं आहे? आज आम्ही कोरटकरला इथं आणल्यामुळं आम्ही शिवप्रेमी शिवभक्त शिवसैनिक या ठिकाणी आलेलो आहे। त्याला त्याच्या या बोलण्याचा जाब विचारण्याकरता आणि त्याला चांगल्यात चांगलं शासन व्हावं, पण आम्ही इथं थांबले असताना पत्रकार आमची बाईट घेताना पोलीस प्रशासन आम्हाला ढकलून घालवतोय। हा कसला त्याचा एवढा कौतुकाचा हे चालू आहे? गृह खात्यानं हे म्हणजे त्याला काही जावाई करून घेतलाय काय? कोरटकरला छत्रपतींचा अवमान करतोय तो आणि त्याला आम्ही छत्रपतींच्या बाबतीत अवमान करणाऱ्याला जर निषेध करण्यासाठी इथं आलो असता आम्हाला ढकलाढकली पोलीस प्रशासन करते। प्रचंड पोलीस बंदोबस्त दिसतोय। अगदी हे अतिशय चुकीचं आहे। खरं तर त्याला लोकांच्या हवाली करायला पाहिजे, कारण एखाद्या गावगुंडानं जर काही चूक केली तर पोलीस त्याला चौकाचौकातनं मारतात, नागडं करून मारतात, उघडं करून मारतात। मग एवढा मोठा महाराष्ट्र सगळा पेटवण्याचं काम करणाऱ्याला का प्रोटेक्शन दिलं जाते? द्या ना त्याला सामान्य लोकांच्यात एखाद्या वेळेला जाऊ द्या ना, तुम्ही फटकं मारायला पाहिजेत। पोलिसांनी आपला पट्टा आहे तो सगळ्यांच्या समोर त्यांच्यावर काढायला पाहिजे होता, पण त्याला प्रोटेक्शन देऊन कशाचं संरक्षण चालू आहे? कुठेतरी त्याला शाही वागणूक दिली जाते किंवा तिची बडदास्त केली जाते। प्रशासन बडदास्त करते त्याची, त्याला चोरून छुपून न्यायची गरज नाही आहे। तर रस्त्यावरून तुडवत न्यायला पाहिजे। शिवाजी महाराजांच्या प्रती, संभाजी महाराजांच्या प्रती अशा अवमानकारक उद्गार करणाऱ्या माणसाला ठेचण्याशिवाय शाहू प्रेमीतले नागरिक शांत बसणार नाहीत। पण कशा तुमच्या हातनं जर काय होत नसेल तर आमच्या जनतेच्या ताब्यात द्या, त्याचा बंदोबस्त आम्ही करतो जर तुम्हाला होत नसेल तर। पहिला पण एका बाजूला जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर हे सगळे शिवप्रेमी आहेत कोल्हापुरातील, ते जमलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकर याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत कागदोपत्री कारवाई आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळे एकूणच यामुळे वातावरण काहीसं तणावपूर्ण बनल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या शिवप्रेमींची समजूत काढण्यासाठी देखील या पोलीस ठाण्याचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र साहेब काय सांगण्याचा प्रयत्न करताय शिवप्रेमी? काय सांगण्याचा साहेब काय आव्हान काय आता लोकांना? आम्ही कोरटकरला अटक केलेली आहे। आम्ही आता कोर्टात घेऊन जातो। सर्व शिवप्रेमींना माझी विनंती आहे की शांतता राखावी। वैद्यकीय चाचणी झालेली आहे का ते? तर आपण बघितलं वरिष्ठ पोलीस अधिकारी या सगळ्या तणावाच्या परिस्थितीनंतर बाहेर आले आणि त्यांनी शिवप्रेमींना शांत राहण्याचं आवाहन आहे ते केलेलं आहे। आता इथली सगळी कायदेशीर प्रक्रिया ती पूर्ण झालेली आहे, त्याला आता न्यायालयामध्ये हजर करणार आहोत आणि त्यामुळे शिवप्रेमींनी शांतता राखावी अशा पद्धतीचं आवाहन या सगळ्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। एकूणच आपण बघतो या सगळ्यामुळे काहीशी तणावाची परिस्थिती या सगळ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते। प्रचंड मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। हा बंदोबस्त आता वाढवण्यात देखील आलेला आहे। जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही आत जाणार नाही याची खबरदारी आहे ती आता घेण्यात येते। माध्यम प्रतिनिधींना देखील आता या सगळ्या आवारातून बाहेर काढलं जाते आणि एकूणच आपण बघतोय ज्या पद्धतीनं सकाळपासून यावर प्रतिक्रिया उमटत होत्या, कोल्हापुरी पायतान दाखवू अशा पद्धतीचा इशारा शिवप्रेमींनी दिलेला होता आणि त्यानंतर हे सगळे शिवप्रेमी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर जमल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या शिवप्रेमींना हटवण्याचा प्रयत्न केला, इथून जाण्याचं आवाहन केलं। मात्र शिवप्रेमी आक्रमक आहेत। हा प्रशांत कोरटकर सरकारचा जावाई नाही, त्यामुळं त्याच्यासाठी तुम्ही आमच्याशी धक्काबुक्की करू नका अशा पद्धतीनं हा वाद आहे तो या ठिकाणी झाला आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय कशा पद्धतीनं या सगळ्या जुना राजवाडा पोलीस स्टेशन असेल किंवा अंबाबाई मंदिराचा जो परिसर आहे त्या ठिकाणी तणावाची काहीशी परिस्थिती आपल्याला एकूणच आता अनुभवायला मिळते। त्यामुळं या प्रशांत कोरटकरला आता न्यायालयामध्ये नेलं जात असताना शिवप्रेमींना इथून हटवलं जाणार का किंवा त्यांना शांततेनं निषेध व्यक्त करू दिला जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय शिवप्रेमी दृश्य आपण पाहतोय की जुना राजवाडा या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये शिवप्रेमी मोठ्या संख्येनं आता जमलेले आहेत। काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे आणि कुठेतरी कोरटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरटकरबद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय। या कोरटकरवरती कडक से कडक कारवाई होणार आणि हे मला असं वाटतं की या प्रकारचं काहीतरी बोलून अमोल मिटकरी काहीतरी दिशाभूल करतात। त्याचा सीसीटीव्ही फुटेज त्या हॉटेलमधलं काढल्या घेण्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे
तिथे एक कोंडावर नावाचे अधिकारी आहेत, ते क्राईम ब्रांचला आहेत. ते भेटल्याची माहिती प्रथमदर्शनी आमच्याकडे आली आहे. आम्ही काय हॉटेलच्या वेटरकडे ती माहिती गोळा केली. त्यांनी त्या लोकांनी तिथल्या नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर कोंडावर नावाचे PI क्राईम ब्रांचचे ती त्याची सेवा करत होते हे आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि त्याच्यावर कारवाई करायची मागणी आता करतो आहोत.